प्रेज द लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण आईस्क्रीमची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी इथे म्हशीचं दूध घेतलं, अर्धा लिटरची बॅग आहे। आता हे आपल्याला उकळून घ्यायचं छान। आता हे जास्त आपल्याला उकळायचे, ह्याची क्वांटिटी कमी झाली पाहिजे अर्धा लिटरपेक्षा। यात मी अर्धी वाटी साखर घालणार आहे। याची क्वांटिटी निम्मी होईपर्यंत आपल्याला आटवून घ्यायचे। आता मी दूध आटवते आणि मग आपण बघूया पुढची प्रोसेस। हे बघा, दूध बऱ्यापैकी आता घट्ट झालेलं आहे। आता आपण हे थंड करायला ठेवूया आणि मग पुढची प्रोसेस बघूया। आता दूध थंड झाले, हे बघा। आता आपण काय करायचं, इथे मी 1 कप या मेजरमेंटनी मोजून घेतले। मी हे 200 ml चा कप आहे हा। 1 कप आपण व्हिपिंग क्रीम घेतली। आता ती आपण बीट करून घेऊया। त्यानंतर व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे मी थोडं। त्यानंतर चोको पावडर घेतली 4 चमचे। चॉकलेट आईस्क्रीम करूया आणि चोको चिप्स पण घेतल्या क्रंचसाठी आणि 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर मी मिक्स करून घेतले थोड्या दुधामध्ये थिकनेस येण्यासाठी। आता आपण व्हिपिंग क्रीम बीट करून घेऊया। बीट करून घेऊया। तीन 4 मिनिटं मी बीट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। असे पीक्स आले पाहिजे त्याला, अशा प्रकारे करून घेतले। आता यात मी साखर घालणार नाहीये, कारण आपण दुधामध्ये पण साखर घातलेली आहे। आता यात थोडं थोडं दूध घालून पुन्हा बीट करून घ्यायचं। आता कॉर्नफ्लोअरचं पण आपण टाकून घेऊया। आता यात थोडंसं मी काढून ठेवते वेगळा फ्लेवर देण्यासाठी। आता थोडंसं आईस्क्रीमचं बॅटर मी काढून घेते दुसरा फ्लेवर देण्यासाठी। दोन चमचे फ्रेश मलाई टाकते मी। आता पुन्हा एकदा बीट करून घेऊया। आता इसेन्स घालूया। व्हॅनिला इसेन्स टाकते मी। आणि कोको पावडर। आता क्रंचसाठी आपण चोको चिप्स टाकूया। आता हे एका भांड्यात आपल्याला ओतून सेट करायला ठेवायचं। तर आता माझ्याकडे असं भांडं आहे, त्यात मी सेट करून घेते। असं चोको चिप्सनी गार्निश करून घ्यायचं। दिसायलाही छान दिसतं आणि मुले आवडीने खातात।
घरचं दिलेलं केव्हाही चांगलंच. अशा प्रकारे घरी करून बघा तुम्ही. अशा प्रकारे करून घेतलं. आता याला झाकण पण आहे म्हणून सिल्वर पेपर लावायची गरज नाही आहे. असं झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. कमीत कमी 8 तास तरी ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर आता दुसरं बघूया. आता हे थोडंसं मी काढून ठेवलं होतं ते पण करून घेऊया. आता यात आपण स्ट्रॉबेरी फ्लेवर घालूया. आता हे आपण माझ्याकडे असे आईस्क्रीमचे पॉट आहेत बघा, तर यात मी भरून घेते. हे बघा अशा प्रकारे हे 2 पॉट मी भरून घेतले. आता याला आपण सिल्वर पेपर लावायचा. असा रबर लावून ठेवला तरीही चालेल, असंच ठेवलं तरीही चालेल. तर आता आपण हे 8 तासांनी बघूया. दोन्ही पण तुम्हाला दाखवते मी. चला 8 तास झालेत. आपला आईस्क्रीम बघा मस्त सेट झालेला आहे. आणि हे सुद्धा अशा रीतीने ठेवलं होतं मी पॅक करून. बघू शकता हे पण मस्त सेट झाले. हे बघा आता सर्व करून दाखवते मी. थोडं चॉकलेट सिरप टाकून घेऊया. स्ट्रॉबेरीचं सुद्धा काढून दाखवते मी. बघा दोन्हीही आपले आईस्क्रीम मस्त तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने करून बघा तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.